होता, तो चांगला ॲथलीट होता, स्पोर्ट्समॅन होता आणि त्याला सुद्धा कोरोना हॅज एफेक्टेड हिम, म्हणजे तो ग्रस्त झाला अँड ही लॉस्ट हिज लाईफ. पण आपण असे पण सक्सेस स्टोरीज वाचलेले आहेत की एखादी व्यक्ती जी फिजिकली पण वीक होती पण ती मेंटली स्ट्रॉंग होती, त्यांनी सांगितलं की औषधं मी नाही घेणार, काही वेळेला हॉस्पिटल नाही भेटलं, बेड नाही भेटलं, तरीसुद्धा त्यांनी मग सगळं सोडून दिलं आणि ते म्हणे की मी स्वतःच असं माझं राहीन, आणि ते लोक नीट पण झाले. बरेच लोक फिअरमुळे पण दे लॉस्ट देअर लाईफ्स. इफ दे सॉ समबडी डाईंग नेक्स्ट टू देम, दे ऑल्सो स्टार्टेड डिटोरिओरेटिंग. सो आज आपल्याला लक्षात येतं की मेंटल वेलबिंग किंवा मेंटली स्ट्रॉंग असणं किंवा सायकोलॉजिकल वेलबिंग ही किती आवश्यक आहे आपल्या लाईफमध्ये. सो पीपल हॅव रिअलाइज दिस थिंग टुडे. ह्याचं एक उदाहरण म्हणजे आमच्या BA आणि MAच्या ॲडमिशनसाठी येणारे एन्क्वायरीज अचानक खूप वाढल्या, कारण सगळ्यांना लक्षात आलं की 3-4 वर्षानंतर आपला चांगला धंदा होईल. बिकॉज पीपल आर गोइंग टू फेस द आफ्टरमॅथ ऑफ कोरोना. हे आपल्याला नंतर दिसणार आहेत की जे मुलं शाळेत जाणारे होते त्यांनी काय काय सेटबॅक्स फेस केले. आज एन्झायटी, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस हे सगळ्यांच्या लाईफमध्ये आहेत. तर जसं आपल्याला नाक गळतं, सर्दी होते, आपण डॉक्टरकडे जातं, तसंच मला खूप टेन्शन आलेलं आहे म्हणून मी एखाद्या सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे जाऊन माझ्या मनातलं सगळं ओकून आले की मला बरं वाटेल, ही स्थिती पण फार लवकर येणार आहे. पीपल नीड टू गो अँड टॉक टू समबडी. घरात पण वेळ नाही आहे, माझ्या स्वतःच्या मुला किंवा मुलीला माझ्याशी बोलायला वेळ नसतं, बिकॉज वेन दे आर ॲट होम आय एम विथ समथिंग एल्स अँड वेन आय गो होम दे आर डुईंग समथिंग एल्स. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कॅचअप विथ पीपल. आज हेल्पलाईन्स आहेत किंवा फ्री असे सर्व्हिसेस आहेत जिथे लोक फक्त बोलतात, समोरचे व्यक्ती फक्त ऐकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे होणार आहेत. तर वी हॅव टू बी अलर्ट. आणि हे जे लोक असतात, ॲज अ टीचर आपण पहिलं काम काय करतो, त्यांना रागवतो आणि आपल्याला वाटतं की आपण रागवलं की आता ते नीट होईल आपल्या धाकानी. पण इट्स नॉट दॅट. मेजर थिंग इज की वी हॅव टू डील दिस पीपल विथ लॉट ऑफ केअर, कन्सर्न, कंपॅशन, एम्पथी. म्हणजे या व्यक्तीला खूप जास्त प्रेम देऊन तुम्ही जे बदल त्याच्यात घडवून आणू शकतं ते कधी कधी रागवून आणि पनिश करून नाही काढता येणार. सो आय एम गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. आय एम जस्ट ब्रिंगिंग दिस पॉईंट की ॲज अ टीचर माझा काय रोल राहील. कारण पहिले जेव्हा आम्ही हे प्रपोज केलं तर लोकांना वाटलं आम्हाला कशाला सांगताय ॲडिक्शनचं, म्हणजे आमचं काही संबंध. सो आमचा संबंध हा आहे. तुमच्या अवतीभोवती लोक असणार की जे वेगवेगळे व्यसनाधीन किंवा दे हॅव फॉलन प्रे टू डिफरंट ॲडिक्शन्स. तर ते डिटेक्ट करायचे आहे आणि त्यांना इथपर्यंत पोचवायचं आहे. सो आय विल हँड ओव्हर द सेशन टू द नेक्स्ट पर्सन अँड वी विल कंटिन्यू. थँक्यू. धन्यवाद मॅडम. प्रमुख वक्त्यांचा परिचय हा त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्या सगळ्यांना होणारच आहे, पण तरीसुद्धा कार्यक्रमाची एक औपचारिकता म्हणून मी डॉक्टर प्राध्यापिका क्षीरसागर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय आपल्या सर्वांसमोर सादर करावा. Good morning everyone. It's my great pleasure to introduce the speaker of today's session, Dr. Abhijit Karegavkar. He has completed his MBBS in Rural Medical College of Pravara Medical Trust Loni, Ahmednagar under Maharashtra University of Health Sciences in 2006. He also done DNB in Psychiatry in Atma Institute of Mental Health and Social Sciences, Tiruchirappalli, Tamil Nadu under National Board of Examination, New Delhi in 2012. He received postdoctoral fellowship in Child and Adolescent Psychiatry at Christian Medical College, Vellore in 2020. He worked as a faculty in psychiatry at SMBT Sevabhavi Trust Medical College from 2014 to 2018 for 4 years. Currently, he is working as an assistant professor of psychiatry in MVP's Dr. Vasantrao Pawar Medical College Hospital and Research Center, Nasik. Also, he worked as a consultant child and adolescent psychiatrist at Sunshine Counseling and Therapy Center, New Pandit Colony, Nasik. He delivered talks on various topics like stress management, advantage 40+, overview of dementia, stress, time and memory, 3 ways to success, how to deal with most beautiful times of life, adolescent health, mind matters, advantage 60+,
parenting, diabetes and mental health for children and adolescents, and many more. Besides, he has a passion of research and his articles have been published in various national and international journals. He is privileged member of Indian Psychiatric Society and Indian Medical Association. आता इंडियन सायकॅट्रिक असोसिएशन जे आहे त्याच्यामार्फत एक प्रोग्राम घेतला गेला होता त्यांनी, मनमंथन 2021, आणि हा यूट्यूब चॅनलवर अवेलेबल पण आहे. त्याच्यामध्ये सरांनी खूप मोठं काम केलं होतं. ऑन बिहाफ ऑफ KTHM कॉलेज आय वेलकम यू सर अँड काइंडली गाईड अस. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत ते डॉक्टर अभिजित कारेगावकर सर यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. डॉक्टर अभिजित कारेगावकर. सुरुवातीला थोडीशी आकडेवारी बघूयात. हा सर्वे जो केला गेला होता हा सर्वे 2019 मध्ये केला आहे. दिल्लीचीच आपली एम्स म्हणून जी संस्था आहे त्यांनी केला. एम्स आहे, सगळ्यांना माहिती आहे. 2019 मध्ये केला. त्यात त्यांनी तंबाखूचं नाही केला सर्वे, त्याच्यात त्यांनी बाकीच्या सबस्टन्सेसचा सर्वे केला. तर आपल्याला समजतं की सगळ्यात जास्त कॉमन अल्कोहोल आहे, त्याच्यानंतर कॅनॅबिस आपल्यामध्ये इंडियामध्ये आहे, नाशिकमध्ये सुद्धा आहे, भरपूर प्रमाणामध्ये आहे, आणि ओपिओइड्स म्हणजे अफू. तर मला आधी वाटायचं की नाशिकमध्ये कशाला अफू, पण भरपूर आहे. जुन्या नाशकामध्ये वगैरे माहिती आहेत. बऱ्याचशा इव्हन काय की व्यायामशाळांमध्ये लोक ते खाऊन व्यायाम करतात, दिसायला पैलवान असतात, पण असे आहे गोष्टी. आणि आपण आकडे बघूयात. 4.6% म्हणजे 100 मागे 5 धरले आपण, किंवा 4च धरूया, 100 मागे 4, तर 125 की 130 कोटी पैकी किती झाले? जवळजवळ 5,20,00,000 झाले आहेत. त्यातल्या नाशिकमध्ये पण असणार आहे. कॅनॅबिस आहे 2.8%, ओपिओइड्स आहे 2.1%. आणि हा ओपिओइडचा जो दर आहे हा ग्लोबल ॲव्हरेजच्या 3 पट जास्त आहे. म्हणजे ग्लोबल ॲव्हरेज जेवढं आहे त्याच्यापेक्षा भारतामध्ये अफूची सेवन हे 3 पटीने जास्त आहे. आपण ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि हे बऱ्याचदा काय होतं की हे दारूचा वास जसा येतो तसा अफूचा वास येत नाही, म्हणून मग लक्षात येत नाही की नेमकं काय. दारूचं कसं पटकन कळतं ना, तसं याचं होत नाही. आणि काही काही ह्याच्यामध्ये दारू चालत नाही, मग दारू चालत नाही तर बाकीचे व्यसनं, पण मग त्याचा उल्लेख नाही बाकीच्या व्यसनांचा, मग बाकीचे व्यसनं केले जातात. असंही काही काही समाजांमध्ये आम्हाला दिसलेलं आहे. हार्मफुल आणि डिपेंडंट यूज. आता ह्याच्यामध्ये हे जे 4.6% आहेत हे वापरणारे आहेत. ओव्हरऑल वापरणारे किती ते एवढे नक्कीच वापरतात, पण यातले 19% लोक हे डिपेंडंट आहे, त्याच्यावरती ॲडिक्शन, त्याच्यावर त्यांचं व्यसन जडलेलं आहे, म्हणजे सवय लागलेली आहे खूप जास्त. आणि कॅनॅबिसचं पण जवळजवळ जर एवढे आहेत 2.8%, त्याच्यापैकी 0.25% हे कॅनॅबिसवर डिपेंडंट आहेत. हा असंच एक फोटो टाकला, थोडंसं जरा चेंज. कॉफीची वेळ असते, कॉफीच्या वेळेला हे काय दाखवलं असं नका म्हणू तुम्ही, आपला विषयच हा आहे, त्याच्यामुळे थोडंसं. आणि हे बघून काही काही जणांना थोडीशी लहर सुद्धा येऊ शकते, म्हणजे आठवण येते. आणि लवकर संपलं ना आता, जाऊन जरा थोडंसं खूप डोक्याला त्रास झालेला आहे, ऐकावं लागलं. त्याच्यामुळे याला काय म्हणतात, दिस इज कॉल्ड क्यू. हे क्यूज मिळतात आपल्याला बाहेरून सगळे. बरोबर ती गल्ली दिसली, किंवा बरोबर शनिवार संध्याकाळ आली, किंवा एका विशिष्ट रफीचं गाणं लागलं की आठवण येते, आणि मग काहीतरी करावं असं वाटतं. हा एक महत्वाचा भाग आहे, जो की आपल्याला म्हणजे ॲज अ पर्सन म्हणून हे सगळं, पण ॲज अ टीचर म्हणून आपल्याला ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. खूप आहे, म्हणजे त्याच्यात आपण हे नाही आहे आपल्याकडे असं म्हणू नये, भरपूर आहे. सो हा महत्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे की सबस्टन्स अब्यूज सगळं धरून यूज, पूर्ण यूज. भरपूर वापरणारे भरपूर लोक आहेत. कधीतरी सोशल ड्रिंकर आहोत म्हणतात, आम्ही सोशल ड्रिंकर आहोत असं मिरवतात. सुरुवात तिथून होते, मग पुढे पुढे खाली घसरतात, ते कळत नाही. बट हा रिस्की यूज आहे, त्याला आम्ही हार्मफुल यूज म्हणतो आमच्या भाषेमध्ये. त्याला पण ट्रीटमेंटची गरज असते.
बऱ्याचदा काउन्सिलिंगनी काम होतं, कधी कधी औषधं लागतात. यूज डिसऑर्डर मधला भाग महत्वाचा जो म्हणजे ॲडिक्शन. तर हे काय फरक आहे जर आपण बघूया थोडं नेमक्यात. कारण मग हे होतं ना की सर मग अजिबातच घ्यायचं नाही का, काय करायचं मग कशाला एवढं प्रोडक्शन चालू आहे, आम्ही कधीतरी एकदा घेतो. कधीतरी म्हणजे कसं होतं, हा म्हणजे मित्र वगैरे भेटलं की होतं. बरं, मित्र वगैरे भेटलं म्हणजे असं असं किती वेळा होतं, हा म्हणजे महिन्यात 2-3दा वगैरे होतं. मग 2-3दा म्हणजे प्रत्येक वेळा होतं का, कधी कधी मित्र नाही भेटले तर हा तरी सुद्धा होतं, पण ते फार क्वचित असतं. म्हणजे कसं होतं, सर महिन्यात 2दा असं होतं, म्हणजे महिन्यात 5 वेळा तुम्ही घेता का, हो म्हणजे आठवड्याला एकदा झाली का, हो एवढंच असतं. नाही कधी कधी ना एखाद्याला जास्त पण होऊन जाते, आठवड्याच्या 2-3दा होऊन जातात. असं याला आम्ही दिस इज अवर हे म्हणजे हसण्यासारखं आपल्याला वाटतं, पण दिस वॉट वी कॉल एज मिनिमायझेशन. जी व्यक्ती असते ज्याला त्याचं व्यसन असतं तो मिनिमाइज करतो, तो म्हणतो की नाही एवढं नाही आहे, आणि मग ते खोदून खोदून हळूहळू विचारलं की मग एक एक गोष्टी अशा बाहेर येतात. ठीक आहे. मग ते आपलं लहान बाळ कसं माखन चोर कसा असतो कृष्णाचा, मग कशी यशोदा हसते ना, त्याला माहिती असतं हा खोटं बोलतोय. यशोदा चिडत नाही, म्हणजे चिडायला नाही पाहिजे, काही काहीच्यात चिडतात, पण यशोदा चिडत. तसं आपण त्याच्याकडे बघायचं, कसा बघ पकडला तुला मी, पण मनातल्या मनात त्याला दाखवायचं नाही. ही सायकल असते ॲडिक्शनची. सुरुवात इथून होते, इनिशियल यूज, मग हळूहळू त्याचा अब्यूज होतो. म्हणजे आधी फक्त नाही कुठे जायचं नाही, आपण घरातल्या घरात चुपकन घेऊन टाकू, थोडीशी बाहेर कुठे पडायचं नाही, ड्रायव्हिंग करायचं नाही, काही नाही. मग तेवढं जाऊन येऊ रे, काय फरक पडतो, थोडंसं एक जरा मस्त वाटतं, घेतल्यानंतर थोडीशी जरा ड्राईव्ह केलं की छान वारं बिरं बसतं, छान वाटतं. मग त्याचा अब्यूज झाला, म्हणजे रिस्की यूज झाला, नको त्या ठिकाणी वापर झाला. मग त्याच्यात टॉलरन्स डेव्हलप होतो. टॉलरन्स म्हणजे काय आपण बोलूयात. मग त्याचं डिपेंडन्स तयार होतो, म्हणजे डिपेंडन्स इज वेअर व्यसनाधीन झाला तो पूर्ण व्यक्ती, आणि त्याच्यातून मग रिलॅप्स हे रूल आहे. तर ते काय आपण बघूयात नंतर. अब्यूज म्हणजे काय किंवा रिस्की यूज म्हणजे काय, बेसिकली मालअडॅप्टिव्ह पॅटर्न आहे. मालअडॅप्टिव्ह म्हणजे काय की त्याच्याने त्रास होतोय त्याला किंवा त्याच्या आसपासच्या लोकांना किंवा त्याच्या कामाला काहीतरी त्रास होणार आहे. क्लिनिकली सिग्निफिकंट इम्पेअरमेंट डिस्ट्रेस हे आमच्यासाठी आहे, ते सोडून द्या तुम्ही. Manifested by one or more of failure to fulfill role obligation or poor work performance, use in hazardous situation, drink and drive is hazardous situation. किंवा ड्रिंकिंग करून तुम्ही बाकीच्या काही गोष्टी करत असाल तर ते hazardous situation आहे. लिगल प्रॉब्लेम्स झाले किंवा परसिस्टंट रिकरंट सोशल इंटरपर्सनल प्रॉब्लेम्स, हे वारंवार यापैकी एकही गोष्ट जर वारंवार होत असेल त्याचा अर्थ तो ऑलरेडी अब्यूज मध्ये आहे, याला ट्रीटमेंटची गरज आहे. आता हे जे अब्यूज आणि डिपेंडन्सी आहेत ना, हे पुरे जुने हे झाले. आता तर आम्ही सरळ म्हणतो की हे सगळं सबस्टन्स यूज डिसऑर्डर असं एक पूर्ण मोठा दिलेला आहे, कारण हे दोन काही वेगवेगळे आजार नाही आहेत, ही याच्या कमी तीव्रतेचा त्रास आहे, पण याला पण ट्रीटमेंटची तेवढीच गरज आहे. मग ट्रीटमेंटमध्ये जसं मॅडम म्हटलं की काउन्सिलिंग आणि कधी कधी मेडिकेशन्स, तर हे जे असतात यांना बऱ्याचदा काउन्सिलिंगवर काम होऊन जातं विथ सम मेडिकेशन्स हिअर अँड देअर. फक्त बघायला पाहिजे की हे काय होतंय वारंवार. आणि डिपेंडन्स मध्ये काय असतं बघा की आधीचं ते सारखंच आहे, पण गेल्या 12 महिन्यामध्ये एकदा जरी ह्यात खालीलपैकी 3 जर साध्य झाले तर म्हणायचं डिपेंडन्स आहे. काय काय आहे, टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे काय नाही, मी सुरुवातीला फक्त एक बिअरच घेत होतो, त्याच्यात बरं भागायचं माझं, बाकीची काय गरज नव्हती. मग नंतर ना थोडा ते काय कमी पडायला लागली हो. मग एकाच्या 2 बिअर झाल्या, मग दोघांच्या 4 बिअर झाल्या. मग बिअर महाग पडते, 4 बिअर परवडत नाहीत. मग कोणीतरी म्हणालं प्रॉपर दारू घे, क्वार्टर विस्की. मग एक पेक घेतला जरा बरं वाटलं, मग 2, मग 3, मग 4, असं करत करत आता मला एक पूर्ण बाटली लागते, तेव्हा कुठे मला जरा छान वाटतं. म्हणजे हळूहळू ज्या गरज आहे त्या मद्याची किंवा ज्या अंमली पदार्थ आहेत त्याची जी गरज आहे ती हळूहळू वाढत जाते. कशासाठी, आधीचीच मजा येण्यासाठी. किंवा नाही, मी ना माझं गेले 2 वर्ष झाले मी तेवढीच घेतोय, पण मग मजा तेवढीच येते का, नाही मजा कमी झाली माझी, पण मी तेवढीच घेतो. ते सुद्धा टॉलरन्स आहे. तुमची जरी अमाऊंट वाढला नाही पण मजा कमी येणं कमी झालं किंवा अमाऊंट वाढत गेला, हे नुसतं याचं नाही आहे बरं का, झोपेच्या गोळ्यांचं पण असतं. व्यसन लागतं लोकांना. आधी छोटीशी गोळी, डॉक्टर कुठल्या डॉक्टरांकडे जायचं, अहो झोप लागत नाही, मग आपला काय माहितीचे डॉक्टर असतात ते येऊन देतात. तर आपले मेडिकलवाले काय बघत नाहीत, गोळ्या द्या दिल्या, कधीची चिठ्ठी आहे, किती तारखेची चिठ्ठी आहे ते काय बघत नाहीत.
चाललंय आपलं. मग ते व्यसन लागतं. अरे या गोळीने छान झोप येते. आता झोप यायला गोळीच पाहिजे असं का नाही, लेक्चर ऐकलं तरी झोप येते म्हणा. तुम्हाला अनुभव असेल, विद्यार्थी भरपूर झोपत असतील. पण आता क्लिअर आलं ना. ते गोळ्यांचं पण असं असतं. सो गोळ्यांचं एक अमाऊंट वाढते, ड्रिंकची अमाऊंट वाढते, सिगरेटची अमाऊंट वाढते, मोबाईलची सुद्धा अमाऊंट वाढते. आधी 5 मिनिटच खेळायचो किंवा अर्धा तासच खेळायचो, मला बरं वाटायचं गेमिंगमध्ये. मग आता ते ठेवत नाही, तो अजून जास्त वेळ करायला लागतो. सो दॅट इज टॉलरन्स. विड्रॉल सिम्पटम म्हणून असतो. विड्रॉल म्हणजे काय? सवय आहे घ्यायची, पण मग संध्याकाळ होते, मग संध्याकाळ होईपर्यंत मिळालं नाही किंवा हात थरथर कापायला लागतात, मग घ्यायला पाहिजे. किंवा सकाळी घेतल्याशिवाय हात स्टेडी राहत नाही, माझं काम होत नाही. असे आपण जर थोडेसे लेबरर्स कडे गेलो तर आपल्याला बऱ्याच सापडतील असे असतात की ते घेतल्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही. तर त्याला आपण म्हणतो विड्रॉल सिम्पटम. आणि हे सगळे विड्रॉल सिम्पटम प्रत्येक त्या अंमली पदार्थाच्या नुसार बदलत असतात. दारूच्या एक प्रकारचे विड्रॉल सिम्पटम्स असतात, लक्षण असतात. काही सिगरेटचे वेगळे असतात, कॅनॅबिसचे वेगळे असतात, अफूचे वेगवेगळे असतात. आणि ह्याच्यामुळे मग, कारण मला आता विड्रॉल यायला लागलेलं आहे, तो त्रास मला नको आहे, मला कळतंय की मला व्यसन करून किंवा अंमली पदार्थाचं सेवन करून मला त्रास होतोय, पण हा अंमली पदार्थ न घेतल्यामुळे होणारा त्रास नकोय म्हणून मी परत परत तो पदार्थ घेत राहतो आणि त्यातनं मग ते अजून वाढत राहतं. तर बऱ्याचदा आमच्याकडे जे असतात ज्यांना ट्रीटमेंट सुरू करतो, तर ते बरेच जण म्हणतात की सर मला कळतं घ्यायला नाही पाहिजे, मला कळतं की आपण कमी करावं किंवा आपण बंद करावं, पण राहवत नाही. 2 दिवस जास्तीत जास्त राहिलो, तिसऱ्या दिवशी मला राहवलं नाही. काय त्रास होतो? दारूचा असेल तर म्हणतो की मला लक्ष लागत नाही, हातपाय थरथर कापायला लागतात, मला कधी कधी भास वगैरे होतात, पण दारू घेतली की जरा बरं वाटतं, मग मी ते कंटिन्यू करतो. मग याच्यामध्ये ते विड्रॉलचं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे मग त्याला कॉन्फिडन्स येईल की हो मी बिना दारूचा राहू शकतो म्हणून. अजून काय होतं? लॅक ऑफ कंट्रोल. म्हणजे सुरुवातीला काय नाही, फक्त एकच घ्यायचं, जास्त नाही, सुरू करायचं. मग 1चा 2, 2चे 4, आणि मग कळलंच नाही हो कसं काय, मी ते एकच ठरवला होता. हा लॅक ऑफ कंट्रोल बऱ्याचदा असतो. जो जर असेल तर एक लक्षण आहे ते व्यसनाधीनतेचं. कटडाऊन किंवा कंट्रोल करायचा प्रयत्न वारंवार केलेला आहे, पण तो अनसक्सेसफुल झालेला आहे. एक फार छान वाक्य होतं, मोठ्या सेलिब्रिटीचं वाक्य आहे, क्विटिंग सिगरेट्स इज व्हेरी इझी. क्विटिंग सिगरेट इज व्हेरी इझी बिकॉज आय डिड इट सो मेनी टाइम्स. म्हणजे ते सोपं आहे, पण ते सोपं राहत नाही, कारण परत परत मला ते अनेक वेळा मला करायला लागलेलं आहे ते. सो कटडाऊनचे अटेम्प्ट केले पण अनसक्सेसफुल झाले. त्याच्यात खूप वेळ, म्हणजे एकदा नाही आहे ना, जाऊ देत, मला लहर आली पण नाही आहे का घरात, जाऊ दे, सोडून दे. दुसरे असे असतात, 1 वाजता आली ना, नाही, CBSला जा, तिथे ते दुकान उघडं असतं, तिथे ती माझी वाडी बिडी मिळते, मी तिथे घेऊन येणार. असं ते बरोबर बाईकवर जाणार, गाडीवर जाणार, रात्री 1-1.5 वाजता 2 वाजता सुद्धा असे सुद्धा करणारे असतात. सो ते टाइम स्पेंट इन ऑब्टेनिंग दॅट थिंग. म्हणजे दिवसभर इथे काम करतोय किंवा बाकी काही करत असेल, पण डोक्यात कायम आता घरी जाऊन ते करायचं, आता घरी जाऊन ते करायचं, आता संध्याकाळी ते करायचं, संध्याकाळी ते करायचं, 6 वाजले का 8 वाजले का. मग काही जण आधी हुशार असतात, अजून कोणाला तरी बरोबर घेऊन जाऊ, मग तो काय करतो संध्याकाळी आज, मग अरे आज घरी पूजा वगैरे, बरं ठीक आहे, मग त्याला सोडून दिलं. दुसऱ्याला तू काय करतो संध्याकाळी आज, मग असं चालू असतं. मग ते की कोणीतरी बरोबर पण घेऊन जातात त्यांच्याबरोबर. सेलियन्स, बाकीच्या ऍक्टिव्हिटीज पेक्षा ह्याला जास्त महत्व देणं. म्हणजे मग तुम्हाला अपेक्षित आहे की तुम्ही अजिबात हे करायला नाही पाहिजे, पण तरी सुद्धा त्याला तुम्ही महत्व याला जास्त देताय. आणि शेवटचं की यूज डिस्पाइट हार्म, म्हणजे सांगितलं आहे तुम्हाला की ह्याच्याने तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला जाणवलेलं आहे की या गोष्टीने मला त्रास होतोय. अनेक याच्यामध्ये नुसतं शारीरिक नाही तर मानसिक त्रास होतोय किंवा कौटुंबिक कलह उत्पन्न होत आहेत, त्याच्यामुळे निर्माण झालेले आहेत, आर्थिक प्रॉब्लेम्स होत आहेत. हे सगळं असून सुद्धा हे कळतंय की हे हार्म मला होत आहे, तरी सुद्धा माझा यूज काय थांबत नाही. तर हे सगळे लक्षणं आहेत. ह्याच्यापैकी 3 जर गेल्या वर्षभरामध्ये कोणाचे असतील, कुठल्या व्यक्तीमध्ये असतील, चहाचे असतील, तरी सुद्धा ते व्यसन असू शकतं. ओके, आता महत्वाचं म्हणजे हे का होतं. तर मगाशी मी सांगितलं की एक तर पॉलिटिकल इकॉनॉमिकल रिझन्स सांगितले, कोण काय ओपन करतं वगैरे सगळं सांगितलं, पण त्याच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं की बायोलॉजिकल कॉजेस खूप महत्वाचे आहेत. की मला जर आतून माझ्या जेनेटिक मध्येच नसेल की मला व्यसन होऊ शकतं, तर मला होणारच नाही. पण असे फार रेअर असतं की होणारच नाही. तुम्ही म्हणजे ते कसं आहे
की तुमची शक्यता तशी करण्याची कमी आहे, पण त्याचा डोस वारंवार वारंवार होत गेला तर ते होणारच आहे. तुम्ही कितीही तुमची इम्युनिटी पक्की ठेवली, पण जर इन्फेक्शनचा डोस जास्त असेल तर तुमची इम्युनिटी कधी ना कधी ब्रेक होणारच आहे. तर जेनेटिक व्हलनरेबिलिटी खूप आहे. त्याच्यामुळे ज्यांच्या घरामध्ये किंवा याच ज्यांच्या, मी म्हटलं हे दिसायला पाहिजे ना, तर ओके ठीक. तर ज्यांच्या घरामध्ये जर फॅमिली हिस्ट्री कोणाची असेल तर त्या लोकांनी अत्यंत गरजेचं आहे काळजी घ्यायची. कारण माझ्या घरामध्ये जर कोणाला व्यसनाचा त्रास असेल तर तो मला होण्याची शक्यता कधीही जास्त असते, कारण जेनेटिक व्हलनरेबिलिटी आहे. मी व्हलनरेबल आहे त्या गोष्टीला. पण कशाला व्हलनरेबल आहे? एकदा सुरू केल्यानंतर ती गाडी जी बाकीच्या माणसांची हळूहळू रखडत रखडत पॅसेंजर सारखी हळू मग ती एक्सप्रेस होते, ती माझी मात्र पटकन एक्सप्रेस होऊ शकते. म्हणजे माझी ऍडिक्शन कडे माझी जी वाटचाल आहे ती फार वेगानं होऊ शकते. पहिला यूज म्हणजे माझ्या घरामध्ये जर मुलगा असेल आणि आजोबा असतील, माझे वडील आणि माझा मुलगा, वडिलांना आहे त्रास, मी बचावलो, मला काही व्यसनाचा त्रास नाही, पण माझा मुलगा आहे, मग मुलाचा पहिला यूज मी कंट्रोल करू शकतो. कारण पहिला यूज जो आहे ना तो जेनेटिकवर अवलंबून नाही आहे. पहिली चव ही जेनेटिकवर अवलंबून नाही आहे. पहिली चव ही आसपासच्या परिस्थितीवरती अवलंबून आहे. पहिली चव ही त्या अंमली पदार्थाच्या अवेलेबिलिटीवरती अवलंबून आहे. तो जर घरामध्येच अंमली पदार्थ उपलब्ध असेल तर एखादा मुलगा कसंही पटकन चोरून घेऊ शकतो, त्याच्यात पाणी भरून ठेवू शकतो, आपल्याला कळणारच नाही की काही आहे का नाही. पण ती पहिली चव येते आणि मग ते सोशल कारण आहे. पण त्याच्यानंतर त्याची जी पुढची वाटचाल आहे ती बायोलॉजिकल व्हलनरेबिलिटी असल्यामुळे तो पटकन त्या व्यसनाकडे जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जरी आपल्या फॅमिली हिस्ट्री जरी स्ट्रॉंग असली तरी सुद्धा कुठेतरी कंट्रोल करू शकतो. तर कुठे? तर सोशल मॅचमध्ये, की त्याची अवेलेबिलिटी आपण कमी करू शकतो, त्याच्या आसपासचे सोशल सर्कमस्टन्सेस चांगले करू शकतो. त्याला मान्यता, काय काय ठिकाणी मान्यता असते अल्कोहोलला, सामाजिक मान्यता मिळून जाते, स्टेटस सिम्बॉल समजलं जातं. त्या गोष्टी जर आपण नाही केल्या तर ऑटोमॅटिकली त्याच्या मनावरती मुलाला वाटायला वाटणार की नाही, हे योग्य नाही, हे करायला नाही पाहिजे. जरी वडील करत असतील किंवा जरी आजोबा करत असतील तरी मी हे करू नये हे त्याला असतं. आणि मग त्याच्यातनं ती पहिली जी चव आहे, त्याची पहिला जो वापर आहे तो आपण लांबवू शकतो. नंतर सायकॅट्रिक कोमॉर्बिडिटी हे खूप आहे. बऱ्याचदा सुरुवात म्हणजे जे आधी खूप सोशल असतं, कधीतरी यूज असतो, पण त्याचा जे जास्त वापर जो होतो किंवा जास्त यूज जो होतो तो एखाद्या मानसिक त्रासामुळे किंवा जेव्हा नैराश्याचा आजार असतो, जेव्हा अँझायटी असते, तर त्याच्यामध्ये ते होण्याची शक्यता असते. मग अशांना फक्त तू सबस्टन्स घेऊ नको, दारू घेऊ नको, दारू बंद करू असं म्हणून चालणार नाही. कारण त्याचं मूळ कारण दारूमुळे नाही आहे, त्याला घरातल्या टेन्शनमुळे जे नैराश्य आलं त्याच्यामुळे तो असं करतोय. तर त्याला जी चिंता येते, परीक्षेची कदाचित चिंता असेल, आर्थिक गोष्टींची चिंता असेल. मुलांमध्ये तर म्हणजे कॉलेज गोईंग मुलांमध्ये रोमॅन्टिक रिलेशनशिप ब्रेकअपचे सुद्धा बरेचसे किस्से असतात. त्याच्यामुळे ते येणारं नैराश्य, त्याच्यामुळे येणारी चिंता, याच्यातून सुद्धा ऍडिक्शन्स निर्माण होऊ शकतात. आणि जर ते आपण ऍड्रेस केलं नाही तर नुसतं दारू बंद करून किंवा नुसतं त्याचं व्यसन बंद करून, व्यसनावरती बोलून उपयोग होणार नसतो. तो परत त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता असते. आणि इथे मग फक्त काउन्सिलिंग कदाचित फायद्याचं ठरणार नाही, त्याला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन ज्याला आम्ही म्हणतो, की कॉम्प्रिहेन्सिव्ह सायकोसोशल इव्हॅल्युएशन करायला लागणार. आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे काही आजार आहेत का ज्याला की औषधांची गरज आहे किंवा एका विशिष्ट प्रकारच्या सायकोथेरपीची गरज आहे, ते बघून तशा प्रकारची आपण ट्रीटमेंट त्याला द्यायला पाहिजे. आणि न्यूरो ट्रान्समिटर सिस्टम हे मी तुम्हाला पुढच्या याच्यात सांगतो, हे जास्त सांगणं गरजेचं आहे. कारण आपल्याला वाटतं की हे काय आपण फक्त वरती येतो आणि खालून निघून जातं किंवा लघवी वाटे निघून जात असेल, पण तसं नाहीये. मगाचं जे पहिलं हे होतं, हे जे आहे हे नुसतं इथून जाऊन खालून येत नाही, तर हे इथे पण काम करतं. आणि ते तिथे कसं काम करतं, कुठलंही व्यसन, हे आपण त्या न्यूरो अडॅप्टेशन मध्ये समजणार आहे आपल्याला. सायकोलॉजिकल कॉजेस काय आहेत? आता हे काही मानसिकतेचे कॉजेस आहेत. काही कारणानंतर मानसिकतेवरती एका विशिष्ट प्रकारे विचार करण्याचा, विशिष्ट प्रकारे प्रतिक्रिया देण्याचा, एखाद्या कुठल्याही समस्याचं समाधान किंवा समस्याला आपण कसं तोंड देतो, ह्याचे काही पद्धती आपण लहानपणापासून आपल्यावर जे अनुभव आलेले असतात, आपल्या आसपासचे लोक कसे आहेत ह्याच्यानुसार ते पद्धती आपण तयार करतो. आणि कधी कधी त्या चुकीच्या पद्धतींमुळे आपण व्यसनाकडे झुकण्याची शक्यता असते किंवा मुलं व्यसनाकडे झुकण्याची शक्यता असते.
तर चाइल्डहुड हिस्ट्रीमध्ये समजा काही ट्रॉमा असेल, लहान वयात काही मानसिक आघात करणाऱ्या गोष्टी झाल्या असतील, अब्यूज झाला असेल, कौटुंबिक कलह असतील, डिस्ट्रक्टेड फॅमिली, डायव्होर्स झालेला आहे, मुलगा आईबरोबर राहतोय, घरामध्ये एक फादर फिगर कोणीच नाहीये त्याच्याकडे तो बघावं, मग आई पण तेवढी तशी देऊ शकलेली नाहीये फादर फिगर सारखं जे काय घरामध्ये असावं लागतं अस्तित्व, तसं ते आईकडनं दिलं गेलेलं नाहीये. तो त्या प्रकारे डिसिप्लिन नाही किंवा वचक त्या प्रकारचा नाहीये, किंवा त्याला फॉलो करायला एक योग्य रोल मॉडेलच नाहीये. समजा मी आता जास्त करून मुलांचं म्हणतोय, पण मुलींच्या सुद्धा प्रकारामध्ये हा घडू शकतो. मुलींमध्ये सुद्धा व्यसनाधीनतेचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, नाही असं नाही. नंतर काही पर्सनॅलिटी फॅक्टर्स, काही उतावळे, इम्पल्सिव्हिटी, अधीरते जे लोक जे असतात त्यांना ते आणि नाविन्य काय की नवीन गोष्टी करून बघायच्या असतात. सायकोलॉजीच्या लोकांना जास्त कळेल, नॉवेल्टी सिकिंग वन ऑफ द पॅरामीटर्स ऑफ पर्सनॅलिटी असेसमेंट, बिग 5 मध्ये आहे नॉवेल्टी सिकिंग. तर नंतर डिफायन्स जर असेल, खूप डिफायन्स म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपण पटकन त्याला आपण उद्दामपणा किंवा उद्धटपणा, किंवा नाही मी नाही करणार हे, नियम मानायचे नाहीत, हे मानायचं नाही. मग त्याच्यामध्ये मग जे घालून दिलेल्या काही गोष्टी असतात, जे मॉरल व्हॅल्यूज आहेत ते मी नाही पाळत, हे जर जास्त असेल तर त्यांची अशी थोडंसं काहीतरी वेगळं करण्याची शक्यता जास्त असते. मग ते ट्राय करतात आणि मग ट्राय केल्यानंतर पुढचे वाटचाल हळूहळू सुरू होऊन जाते. स्ट्रेस मॅनेजमेंट पुअर असेल तर निश्चितपणे त्या स्ट्रेसला मॅनेज करण्यासाठी म्हणून बऱ्याचदा खूप टेन्शन आलंय, मित्राला फोन करतात, मित्र म्हणतो जाऊ दे रे, चल पटकन जाऊन एक 2 घोट घेऊन जाऊ, तुला बरं वाटेल, असे डॉक्टर सुद्धा देतात. म्हणजे बाकीचे तर डॉक्टर सुद्धा असे म्हणतात कधी कधी, मला म्हणजे आश्चर्य वाटतं, पण आहेत. आणि आपण सगळेच एक विशिष्ट प्रकारच्या समाजाचा भाग आहोत, डॉक्टर असो नाही तर कोणी असो. त्याच्यामुळे ह्याच्यातलं ट्रेनिंग फार कमी लोकांचं झालेलं असतं आणि हे ऐकलेल्या गोष्टी असतात. कुठून तरी ऐकतो, हा असं म्हणतात, मग आपण तेच म्हणतो आणि मग आपण त्याला घेऊन जातो. कदाचित त्याच्यातूनच त्याला पुढे व्यसन लागू शकतं. हा विचार आपल्याला तेव्हा येत नाही. आपल्याला वाटतं की हा आता त्याला बरं वाटतंय ना जरा, त्याच्यामुळे काही हरकत नाही. पण तसं करू नये. स्ट्रेस मॅनेजमेंट येत नसेल तर स्ट्रेस मॅनेजमेंटचा वेगळा दिवसाचे वर्कशॉप्स असतात, ते केव्हा तरी सायकोलॉजी डिपार्टमेंटशी आपण जर चर्चा केली तर कदाचित ते ऑर्गनाईज होतील सुद्धा. ते आपण आता करणार नाही तिथे. आणि हे कंडिशनिंगचा भाग आहे, तो जास्त डिटेलमध्ये जाईन, पण जात नाही म्हणजे आता मी. पण एवढंच आहे की सुरुवातीला आपण का घेतलं जातं तर त्यांनी छान मजा येते म्हणून सुरुवातीचं घेतलं जातं. पण आणि त्या छान मजा येते म्हणून वारंवार मी घेत जातो. मग वारंवार घेतल्यामुळे शरीराला त्याची सवय होते. मग ते जेव्हा नसतं तेव्हा मला विड्रॉल सिम्पटम्स येतात आणि मग ते विड्रॉल सिम्पटम्स नको म्हणून मी परत घेत जातो. सो पहिल्यांदा जे वारंवार मजा येते म्हणून घेत जाणं आहे त्याला पॉझिटिव्ह रिन्फोर्समेंट म्हणायचं. आणि दुसऱ्यांदा माझे जे लक्षणं आहेत, जे त्रासदायक लक्षणं आहेत, ते नको व्हायला पाहिजे, न व्हावेत म्हणून मी जे परत घेत जातो त्याला निगेटिव्ह रिन्फोर्समेंट म्हणायचं. तर अशा त्या सायकोलॉजिकल गोष्टी आपण ज्या फेनॉमेना आहे त्याच्यातनं त्या गोष्टी घडतात. आणि मग आपण जेव्हा काउन्सिलिंग करतो किंवा ज्या प्रकारे आपण ट्रीटमेंट होते त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचं ब्रेक, जेव्हा सायकोथेरपी होते त्याच्यामध्ये हे कसं आपण ब्रेक करू शकतो, हे कसं आयडेंटिफाय करायचं, की कसं, जसं मगाशी बोलताना म्हटलं की एखादी विशिष्ट वेळ, एखादी विशिष्ट गल्ली, एखादी विशिष्ट गाणं ऐकलं की जे होतं, मग ते आयडेंटिफाय करायला लागतं. बऱ्याचदा आम्हाला एकदम कॉमन भूक लागली, खूप जास्त भूक लागली असेल की तेव्हा फार लिव्हर येते, घ्यायला पाहिजे म्हणून. मग भूक हे क्यू आहे आपल्या डोक्याला गेलेला. मग भूक लागली तर पटकन काय करायचं, पटकन पाणी पिऊन टाकायचं, म्हणजे ते होणार नाही. किंवा भूक लागली तर पटकन जेवण करून टाकायचं, म्हणजे पुढचं जे चक्र असतं की आता बाहेर जाऊ, आता थोडंसं काहीतरी घेऊ, काहीतरी कारणानं बाहेर जाऊ, किराणा आणायचा, दही आणायचं म्हणून बाहेर जातो, पटकन थोडंसं काहीतरी घेऊन घरी घेऊन येतो, असे प्रकार घडू शकतात. तर किंवा मुलांमध्ये पण असे प्रकार घडू शकतात. तर ते आपण अवॉइड करू शकतो. आणि अर्थात क्यूज तर मी सांगितलंच तुम्हाला की कसे वेगवेगळ्या प्रकारचे क्यूज आपल्या आसपास असतात. त्याचे आपलं मन, जसं पाणीपुरी म्हटलं की पटकन तोंडाला पाणी सुटेल तुमच्या, कारण आता भुकेची वेळ पण आहे आणि पाणीपुरी पण आहे. पाणीपुरी पण आपल्याला आठवते, पण सगळ्यात पहिल्यांदा आयुष्यात जेव्हा पाणीपुरी खाल्ली होती तेव्हा जर त्याच्या आधी जर कोणी म्हटलं असं पाणीपुरी, तर तोंडाला पाणी सुटलं असतं का? नाही, कारण आपल्याला माहितीच नव्हतं. मग आता माहिती झालेलं आहे, मग आता तो क्यू तयार झालेला आहे. म्हणजे अशी बायोलॉजिकल व्हलनरेबिलिटी आहे, आता मला भूक लागलेली आहे, त्यात मी क्यू दिला पाणीपुरी म्हटल्यानंतर तोंडाला पाणी आलं, कारण ते क्यू मनाने तयार करून ठेवले, त्याचं कनेक्शन जोडून ठेवलेलं आहे. तसं या गोष्टींचं होतं. आणि सोशल कॉजेस, इथे भरपूर काम करण्यासारखं आपल्याला वाव असतो. पिअर प्रेशर,
मित्र येतात, तूच कसं काय नाही घेत, चल ना तू पण घे ना, बस का माझ्यासाठी घेणार नाही का, एवढीच का तुझी दोस्ती. असे एक एक छान छान डायलॉग आपल्याला ऐकायला मिळतात. सोशल लर्निंग, मॉडेलिंग, इमिटेशन, जाहिराती बघा, हिरो असतात, किती किती काय काय ते दाखवतात सगळं काही. पण म्हणजे त्यांना आता ते सरोगेट ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून प्रकार आलेला आहे की नाव त्याचं असतं, पण पदार्थ पाणी दाखवतात, मिनरल वॉटर, पण नाव ते, मग ते सरोगेट ऍडव्हर्टाइजमेंट. त्याच्यातनं कुठेतरी त्या नावाची सवय लावायची, ते घेतलं की छान वाटतं असे कुठेतरी बिंबवायचं लोकांच्या मनावरती. आणि मग आपण जेव्हा जातो मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा कुठेही, तर मग ते दिसतात, मग त्याचे मोठे मोठे बोर्ड्स असतात, मग ते वापरलं जातं. सोशल ऍक्सेप्टन्स ऑफ सबस्टन्स यूज, हे याच्यावरती खूप रिसर्च आहे, याच्यावरती खूप संशोधन झालेलं आहे आणि याच्यात अनेक दुमत पण आहेत की कुठल्या समाजामध्ये ते पण ऍक्सेप्ट करायचं का नाही करायचं, काय करायला पाहिजे. आपण आपल्या कुटुंबापुरतं आणि आपल्या आसपासचे जे लोक त्याच्यापुरतं बघावं. ज्या समाजात चालत असेल ते हा काय पूर्णपणे टाळता येण्यासारखा एका व्यक्तीसाठी नाहीये. आपण पूर्ण समाज म्हणून ठरवलं तर ठीक आहे, पण येस, हा एक कॉज आहे, म्हणजे ऍक्सेप्टेबल आहे ना, मग तिथे ते वापर जास्त होतो त्याचा. उदाहरणार्थ बोलायला हरकत नाही, इथे मुस्लिम समाजामध्ये दारू हराम मानलेला आहे, त्याच्यामधले दारूचे व्यसनाचे लोक फार कमी असतात आमच्याकडे, पण मग बाकीचे असतात, कारण बाकीचा उल्लेख नाही त्याच्यामध्ये. ओके, सो ठीक आहे, कुठेतरी फायदा होतोय, पण कुठेतरी मग त्याचा दुसरा जर हे असेल तर ते हे होतं. ख्रिश्चनमध्ये खूप असतात, अल्कोहोलिक्स भरपूर सापडतात. तुम्ही गोव्यामध्ये गेलात किंवा केरळमध्ये गेलात तर कितीतरी आहेत, कारण तिथे असंही ते त्यांच्याकडे असतं, अलाउड असतं. अर्थात त्याला म्हणजे जे जसं म्हणतो की काही काही फॅमिलीजमध्ये ते स्ट्रिक्टली पाळलं पण जातं, कधी घेणं काय घेणं याच्यावरती पण हे असतात, बंधन असतात. पण मुळात थोडासा सोशल ऍक्सेप्टन्स असल्यामुळे तिथे त्याचा वापर जास्त असतो. बाकीचं तर आहेच, डिस्फंक्शनल फॅमिली असेल, अनएम्प्लॉयमेंट असेल, लो सोशो इकॉनॉमिक स्टेटस असेल, आर्थिक काही गोष्टी असतील, आणि कधी कधी ह्याच्यामुळे सुद्धा घेण्याची शक्यता असते. काशीला गेलात, हरिद्वारला गेलात तर सापडतील. बेस्ट क्वालिटी कुठे मिळतं तर कोणाला विचारला जो त्याच्यातला असतो गांजामधला, तो सांगतो हरिद्वारला मस्त मिळतं, तिथे एकदम क्वालिटी असतं. आता त्याला काही त्यांनी हे दिलेले आहेत, पण त्याची अवेलेबिलिटी वाढते. म्हणजे ठीक आहे, त्याला सरकारने गोष्टी दिल्या की कोणाला किती द्यावं याच्यावरती बंधनं आहेत, पण ती किती पाळली जातात हा प्रश्न आहे. आणि नेमकं ते त्याच व्यक्तीला दिलं जातं का अजून कोणाला दिलं जातं हे एक प्रश्न आहे. हे केमिकल्स आहेत सगळे जे काम करतात. हे डोपॅमिन आहे, हे सेरोटोनिन आहे, नॉरपेनेफ्रिन आहे. मला हे माहिती आहे कारण मी आजच ते चिकटवले तिथे. मला म्हणजे असं काही नाही की बाबा माझं केमिस्ट्री एवढं चांगलं आहे, मला माहिती आहेत. पण हे आणि हे सगळ्यात जास्त काम करतात. आपल्या ब्रेनमध्ये एक रिइन्फोर्सिंग सर्किट असतं ज्याला प्लेजर सर्किट म्हणतात किंवा रिवॉर्ड सर्किट म्हणतात. त्याचा आपण डायग्राम पुढे बघूयात. इथे नेमकं ते जाऊन काम करतं. अक्युटली जेव्हा हे डोपामिन वाढतं तेव्हा आपल्या डोक्याला शांत वाटतं, मजा येते. म्हणजे डोपामिन हे आपल्या मेंदूतलं प्लेजर हॉर्मोन आहे, प्लेजर न्यूरोट्रान्समिटर आहे. मग जेवण जरी केलं आपल्याला जी मजा येते ती डोपामिनमुळे असते. टीव्ही बघितला, नाचलो, काही गाणे असतील नाचलो, त्याची जी मजा आहे ती पण डोपामिनमुळेच आहे. चांगलं जेवलो त्याची डोपामिनमुळेच मजा आहे. तसंच व्यसन जरी केलं तरी त्याची मजा डोपामिनमुळेच आहे. सेक्शुअल ऍक्टिव्हिटीची मजा सुद्धा डोपामिनमध्येच असते. तसंच बाकीचे पण आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड, जसं सेरोटोनिन एक आहे, नॉरपेनेफ्रिन आहे, याही हॉर्मोन्स न्यूरोट्रान्समिटर्स इन्क्लुडेड आहेत, पण डोपामिन जास्त करून. कारण इथे ते सगळा प्रत्येक जो काही तुम्ही अंमली पदार्थ घ्याल सगळा त्याचा तिथे होतो. गेमिंगचं सुद्धा इथे जे आता रिसर्च आहे, आता आपल्याकडे fMRIs वगैरे आलेले फंक्शनल MRIs, त्याच्यामध्ये तिथे सुद्धा असं दिसलेलं आहे की ह्याच एरियामध्ये तिथे सुद्धा परिणाम होतात. म्हणजे नुसतंच काही घ्यायला पाहिजे असं नाही, तर एखादी गोष्ट वारंवार करतोय त्याच्यात त्याला मजा येते, तो परिणाम इथेच याच एरियामध्ये होतो. काय होतं बघा, आता आपण कुठल्याही पदार्थाचं सेवन किंवा ती ऍक्टिव्हिटी आपण वारंवार केली तेव्हा सुरुवातीला खूप जास्त ते न्यूरोट्रान्समिटर रिलीज होतं ब्रेनमध्ये, आणि जे गरजेपेक्षा जास्त असल्यामुळे जेव्हा ते वारंवार असं जास्त असतं तेव्हा ब्रेन काय करतं, त्याच्या ज्या पेशी असतात, त्याच्या जे रिसेप्टर्स असतात, आपण ते पुढे बघूयात. आता हे इथे न्यूरोट्रान्समिटर आहे.
हे डोपामिन असू शकतं, नॉरपेनेफ्रिन असू शकतं, सेरोटोनिन असू शकतं. आपण जेव्हा पदार्थ सेवन करतो किंवा ती याची मजा येणारी ऍक्टिव्हिटी आपण जी करतो ते केल्यानंतर हे इथून सुटतात आणि इथे त्याचे बरोबर रिसेप्टर्स असतात, ते इथे जाऊन बसतात आणि बसल्यानंतर पुढे संदेश जातो की वा खूप छान आहे, मजा येते. ओके. पण जेव्हा हे गरजेपेक्षा जास्त तयार व्हायला लागतात किंवा गरजेपेक्षा जास्त आपण पुरवतो बाहेरून सेवनातून, तेव्हा हे नॅचरली काय होतं की जरा जास्त येत आहे, त्याच्याने मला त्रास होऊ शकतो, म्हणून पुढची पेशी जी आहे ती हे जे आहे ना हे कमी करून टाकते, रिसेप्टर कमी करते. आता रिसेप्टर कमी केल्यानंतर काय होतं, समजा हे एकदम बंद झाले किंवा कमी झाले म्हटल्यानंतर हे रिसेप्टर्स आहेत हे यांना जास्त कॉन्सन्ट्रेशनची सवय आहे, कमी कॉन्सन्ट्रेशनवर कामच करत नाहीत, म्हणून मग तो त्रास सुरू होतो आपल्याला आणि मग आपण परत ते सबस्टन्स पुन्हा आपल्याला घ्यावे लागतात. आणि ह्या अर्थात हे काय एका सेवनानं होणारा नाही, आपण हे वारंवार सेवन करतो त्याच्यामुळे गोष्टी होतात. आणि मग हे वारंवार करून जर होणारे असतील तर त्या जर आपल्याला पूर्ववत पुन्हा करायच्या असतील तर विचार करा किती वेळ लागणार आहे. त्यामुळे डिएडिक्शनची जी प्रोसेस आहे किंवा त्याची जी ट्रीटमेंट आहे ही अत्यंत भक्तिपूर्वक निष्ठेने वारंवार करत राहावी लागते. हे वाक्य फार महत्वाचे आहेत. भक्ती शब्द एवढ्यासाठी वापरला कारण भक्ती केल्यानं रोज काय देव पावत नाही, पण कधीतरी तो पावेल या आशेवरती आपण करतो आणि काही लोकांना तो पावतो. तसंच ऍडिक्शनच्या ट्रीटमेंटचं आहे, हे वारंवार करत राहावं लागतं. बऱ्याचदा त्याचा परिणाम होतो, काही वेळेला होत नाही, पण हारायचं नाही कारण हा एवढा एकमेव मार्ग आहे. जर मार्ग असेल तर हाच मार्ग आहे की निष्ठेनं भक्तीपूर्वक ट्रीटमेंट वारंवार करत राहणे. कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट अँड मेथड ऑल्सो. इनफॅक्ट डिएडिक्शन ट्रीटमेंटमध्ये एकमेव असं आहे की जिथे मेथडपेक्षा कन्सिस्टंटली तुम्ही ते करत राहणं, सांगत राहणं हे जास्त गरजेचं आहे. येस, सेम. सो हे सांगितलं मी तुम्हाला काय होतं. हे ते एरियाज आहेत ब्रेन मधले. आता हा बेझल गँग्लियाचा म्हणून आपला हा बाहेरचा मेंदू, या मेंदूच्या आतल्या भागात, मेंदूचा मध्ये कापला तर कापल्या तर आतल्या भागामध्ये मेंदूच्या मध्ये असे आतमध्ये असे लपलेला हा भाग असतो सगळा, बेझल गँग्लिया म्हणतो आम्ही याला. हा कॉर्पस कॅलोझम आहे, हे बाकीचे आहेत. आणि इथून तो सगळा डोपामिनचा प्रवास सुरू होतो आणि इथे आपल्याला जाऊन काम करायचं आहे बेसिकली या भागात, ज्याला आम्ही व्हेंट्रल टेगमेंटल एरिया म्हणतो. म्हणजे आहे बायोलॉजी भरपूर आहे याच्यामध्ये, फक्त मानसिक. आता मला सांगा, जर व्यक्तीच्या मेंदूमध्ये VTA मध्ये ऑलरेडी बिघाड झाला असेल तर तुम्ही बाहेरून सांगितलं बंद कर जाऊ, तर होणार आहे का त्याची बाहेर बंद? नाही, तुम्हाला तिथे जाऊन काम करायला लागेल. जसं डायबिटीज मध्ये म्हणतो की पॅनक्रियासच्या सेल्समध्ये प्रॉब्लेम असतो, साखर कमी कर तुझी, असं म्हणून नाही होणार, तिथे काम करायला लागेल तुम्हाला जाऊन. हॅझार्ड्स काय आहेत ऍडिक्शनचे, हा आपला मुद्दा की जो आपण वारंवार इतरांना सांगू शकतो जेणेकरून लोकांचा त्याच्यावरचा वापर आपण कमी करू किंवा लांबवू हे सांगू शकतो आपण त्यांना. एक तर सायकॅट्रिक व्यसनाधीनता होते, इंटॉक्सिकेशनमुळे बाकी बऱ्याचशा गोष्टी होतात. एक जास्त करून अफूच्या बाबतीमध्ये जे दिलं जातं की जसं मी म्हटलं की टॉलरन्स डेव्हलप होतो ना, तर जास्त वापरायला लागतं. तर अफू जर असाच सेवन करत खूप अतिप्रमाणात सेवन केला गेला तर बेशुद्ध होऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो. पण तो का जास्त घेतला जातो? कारण कमीच्याने मजा येत नाही, मग अजून जास्त, मग अजून जास्त, मग अजून जास्त. पण मजेचं ठीक आहे हो, पण शरीरावर जे परिणाम होणार आहेत बाकीचे ते तसेच होणार आहेत, ते काय कमी जास्त होत नाहीत. म्हणून मग ते जास्त कधी कधी घेतलं जातं. इंजेक्शन ड्रग यूज जे आहे त्याच्यामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे. ओव्हरडोस आपण म्हणतो ना, ओव्हरडोस झाला आणि गेली, असं आणि आपण पेपरमध्ये सुद्धा वाचलं असेल, तर ते त्याच्यामुळे होतं. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे तर विड्रॉलच्या गोष्टी होतात. विड्रॉल हा काय खूप सहज होणारा प्रकार नाहीये आणि म्हणून या विड्रॉलसाठी आमच्याकडे यावं लागतं, आम्हाला औषधं द्यावे लागतात, ट्रीटमेंट द्यायला लागते. माइल्ड विड्रॉल असेल, सौम्य प्रमाणातला त्रास होत असतील, एखादं व्यसन बंद केल्यानंतर तर काही प्रॉब्लेम नसतो. पण जेव्हा तीव्र मध्यम प्रमाणातला मॉडरेट किंवा सिव्हिअर प्रकारचं विड्रॉल असेल तेव्हा तुम्हाला औषधांचीच गरज लागते. औषधं देऊन आम्ही हा विड्रॉल जो त्रासदायक असतो तो सुसह्य करतो आणि सुसह्य प्रमाणामध्ये ते विड्रॉल केल्यामुळे त्याला ते 15-20 दिवस त्याचे जे काही अडकलेले असतात त्याच्यामध्ये, त्या पाशामध्ये, त्यातला तो बाहेर येण्याची शक्यता असते. त्याच्यानंतरचं कार्य हे आता तू त्याच्यातून बाहेर आलेला आहेस, आता बाहेर आलेला आहेस असाच राहा, या मेंटेनन्ससाठी पुढचं सगळं ट्रीटमेंट असते महत्वाची म्हणजे. आणि अर्थात त्याच्यामुळे मनावर परिणाम होतो, त्याच्यामुळे आपल्या बुद्धीवर परिणाम होतो. हे आपण बघू शकतो इथे. हे नॉर्मल ब्रेन आहे आणि हे अल्कोहोलिकचं ब्रेन आहे. श्रिंक होऊन जातं. 43 इयर्स ओल्ड आहे बघा,
सेम ओल्ड आहे, हा नॉर्मल आहे, हे अल्कोहोलिकचं आहे. श्रिंक होऊन जातं ब्रेन. हे स्मोकिंगचं बघा, हे नॉर्मल लंग आहे, हे स्मोकरचं लंग आहे. किती त्याचा त्रास आहे सगळा. बरं, हे झालं मेडिकल, म्हणजे मेडिकल कॉम्प्लिकेशन्स, इलनेसेस वगैरे तर आहेतच. मेडिकल आजार तर आपल्याला माहिती, दारूमुळे लिव्हर अफेक्ट होतं, बरंच काही काही. डायलॉग्स कोण कोण मैं दारू नहीं पिता क्योंकि दारू से, पण तरी ते परत परत त्यांनी, ती मध्ये एक कविता पण येत होती, कोणाची होती, मी कधीच रिस्क घेत नाही, गणपती बाहेर आला, असं काहीतरी. असो, फायनान्शियल भरपूर प्रॉब्लेम असतो, सोशल प्रॉब्लेम येतात, ऑक्युपेशनल प्रॉब्लेम्स येतात, सेक्शुअल प्रॉब्लेम सुद्धा येतात, नपुंसकत्व येऊ शकतं, आणि लिगल प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात. पैसे घरी मिळत नाहीत म्हणून पैसे मिळवण्यासाठी बाहेर चोऱ्यामाऱ्या करायच्या, आणि त्या पैशाने काय करायचं तर ॲडिक्शन करायचं, कुठले दारू असेल किंवा अफू असेल किंवा अजून काय करायचं, ह्या गोष्टी सुद्धा बऱ्याचदा बघायला मिळतात. ट्रीटमेंट काय करायची, त्याच्यामध्ये मी म्हटलं मागाशी की जर याच्यापासून जर आपल्याला वेगळं ॲब्स्टिनंट राहायचं असेल किंवा बंद करायची असेल तर एन्व्हायरमेंटल कॉजेस आपल्याला कंट्रोल करायचे आहेत, सोसायटल कॉजेस कंट्रोल करायचे आहेत, आणि इंटरनल फॅक्टर्स. तर हे इंटरनल फॅक्टर्स जे आहेत ते आमच्या औषधांनी, गोळ्यांनी आणि सायकोथेरपीनी त्या व्यक्तीबरोबर होतात. पण जे सोसायटल आणि एन्व्हायरमेंटल कॉजेस आहेत त्याच्यामध्ये व्यक्तीबरोबरच व्यक्तीच्या कुटुंबानी आणि त्याच्या आसपासच्या मित्र परिवार जो त्याचा आहे त्यांचा सहभाग असणं, सहकार्य असणं गरजेचं आहे. जर तसे सहकार करणारे मित्र नसतील तर मित्र बदलायला आणि नवीन मित्र तयार करायला त्याला मदत करायला लागते. हे सुद्धा आम्ही केलेलं आहे. आम्ही अनेकदा कधी कधी ते जॉबही सोडायला सांगतो, कारण जॉब कुठे करतो, दारूच्या गुत्त्यावर. मग जॉब सोड, किंवा अशाच ठिकाणी जॉब करतो की जिकडे जाता येतात त्या गोष्टी असतात, किंवा मार्केटिंगचा जॉब असतो, खूप स्ट्रेसफुल जॉब आहे, टार्गेट्स असतात, जॉब सोड, दुसरा जॉब कर. म्हणजे काय होतंय तुला की त्या काम करत असताना जे टार्गेट्स असतात, टार्गेट मेंटेन करता येत नाही, त्याचा जे स्ट्रेस आहे तो तुला मॅनेज करता येत नाहीये, तेवढी तशी नाहीये पर्सनॅलिटी, तर ऍक्सेप्ट कर आणि ते सोडून घे, दुसरा जॉब चालू कर. या सुद्धा गोष्टी कधी कधी करायला लागतात आणि त्यांना त्यात मदत करायला लागते. नुसतंच असं कर म्हणून चालत नाही, तर यांच्या बरोबर राहावं लागतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये. रेमिशन रिलॅप्सेस रूल, एकदा अल्कोहोलिक अनॉनिमस ही जी संस्था आहे याच्यानुसार ती जरी सुरू झाली ख्रिश्चन ह्याच्यानुसार धर्माधिष्ठित जास्त असली तरी ती सगळे त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यातनं तुम्ही धर्माचा बाजूला काढला तर बाकी त्यांच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या खूप योग्य प्रकारे जर त्याचं पालन केलं तर या गोष्टी होतात. त्यांचं एक वाक्य आहे, वन्स अन अल्कोहोलिक ऑलवेज अन अल्कोहोलिक. याचा अर्थ असा की एकदा तुमच्या मेंदूमध्ये तो व्यसनाधीनतेचा ट्रॅक तयार झाला म्हटल्यानंतर तो ट्रॅक कायम असणार आहे. तुम्हाला फक्त थोडं पुशची गरज असते. म्हणजे आता मी राहिलो ना 2 वर्ष विना दारूचा, आता मी थोडीशी घेऊन बघतो काय फरक पडतो, नाही, धोका आहे. कारण जरी तुम्ही 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष जरी वेगळे झालेला असलात तरी तुमच्या मेंदूमध्ये तयार झालेला तो ट्रॅक कायम असतो, तो पूर्णपणे जात नाही, तो थोडासा असतो. आणि असे जे ट्रॅक्स अस्पष्ट झालेले असतात त्यांना एवढंच तुम्ही सुरू केलं तर लगेच तो ट्रॅक अस्पष्टचा एकदम ठळकपर्यंत जातो. नुसतं अस्पष्ट, हळूहळू स्पष्ट, हळूहळू ठळक असं नाही, थेट ठळकपर्यंत जातो. म्हणून वन्स अन अल्कोहोलिक ऑलवेज अन अल्कोहोलिक. त्याच्यामुळे रिलॅप्स हे खूप कॉमन असतात, रिमिशन्स हेही रूल असतात. आणि तसं असल्यामुळे मी एवढे 5 वर्ष छान ट्रीटमेंट घेतली, व्यवस्थित राहिलो आणि आज एका याच्याने माझं पण सुरू झालं. ही गिल्ट कधी कधी लोकांना अजून जास्त घ्यायला लावते, भाग पडते आणि घरचे सुद्धा त्यांची प्रतिक्रिया तशा प्रकारची येते. एवढं सगळं केलं, 5 वर्ष राहिला होतात, काय झालं आता शेवटच्या घटकेला, काय झालं तुम्हाला, का बरं चालू केली तुम्ही, असं जे म्हणणं असतं त्याच्यातनं जी गिल्ट आपण अजून इंड्यूस केली जाते ते कसं करू नये. त्यांना कंपॅशनेटली बघावं आणि लगेच डॉक्टरांकडे घेऊन जावं की ठीक आहे, ओके, एकदा झालं, आता आपण बघूयात. एक तर तू माझ्याकडे आलाच, चांगली गोष्ट आहे. दुसरं, आता बघूयात आता काय झालं जेणेकरून तुला पुन्हा घ्यावीशी वाटली आणि आता ह्याच्यावरती आपण कसं काम करू शकतो. असं ते परत परत करायला लागतं. ऍड्रेस द बिहेवियर, सुरुवातीला जे मोटिवेशनल इंटरव्ह्यूइंग आहे ते सायकोलॉजीचे म्हणजे जे कलिग्स असतात ते जास्त चांगला करतात. आम्ही पण त्याच्यामध्ये आमचा हातभार लावत असतो. आमचे रिपोर्ट्स, आम्ही जे काय तपासणी करतो त्याचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. सांगता येतं की बघ असं असं झालेलं आहे, ऑलरेडी शरीरामध्ये हे हानी झालेली आहे, मग काय करायचं. कधी कधी नाही ठीक आहे तुला वाटत नाही पण तुझ्या आईला वाटतंय की तू असं करतोयस, किंवा मित्र म्हणतायत
किंवा वयस्क माणूस असेल तर तुझ्या बायकोला असं वाटतं, पत्नीला असं वाटतं, तर आपण आता काय वाटतं, पत्नीला असं का वाटत असावं असं म्हणून त्याला हळूहळू त्याच्याकडनं स्वतःहून त्याला वाटलं पाहिजे की हो, हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी जास्त आहे. सो त्याला आम्ही शब्द वापरतो रोलिंग विथ रेजिस्टन्स. हळूहळू हळूहळू कन्फ्रंट केलं. असा रोग ठेवला तर ते नाहीच म्हणणार. रोग ठेवला तर त्रास आपल्याला वाईटच वाटतं, तो कधीच एक्सेप्ट करणार नाही. आपला उद्देश जेव्हा या लोकांशी बोलतो किंवा ट्रीटमेंट करतो, आपला उद्देश हा हो डॉक्टर किंवा हो सर, हो मॅडम, तुम्ही बरोबर बोलताय असं त्याने म्हणावं हा ठेवूच नये. आपला उद्देश एवढाच आहे की त्यानं त्याचं जे वागणं आहे ते बदलावं. भलेही तो आपल्या तोंडावर म्हणत असेल नाही तुम्ही काही पण बोलता, पण तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या सातत्यानं बोलण्याने गेल्या महिनाभरात त्याचं वागणं जरा बदललेलं आहे, थोडं व्यसन कमी झालंय, समाधानी मानावं. कधी कधी आम्ही सुद्धा पहिल्या फर्स्ट सेकंड इयरला असताना आमच्याकडनं सुद्धा चुका व्हायच्या की असं कसं हा नाही म्हणतो, मी एवढं सांगतोय ना, डॉक्टर कोण आहे, तू हे कमी आहे, असं ते थोडंसं येतं. पण मग आम्हाला सांगण्यात आलं की हे महत्वाचंच नाही आहे, कारण त्याला आतून तो जोपर्यंत चेंज वाटत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट सक्सेसफुल झाली असं आपण म्हणणं योग्य नाही. म्हणून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व फ्रेंड फॅमिली सपोर्ट फार गरजेचं आहे. वारंवार संशयानं बघत राहिला व्यसनमुक्त झालेला आहे व्यक्ती, पण त्याच्याकडे वारंवार संशयानं बघत राहिले, त्याला हवे तसे जबाबदारी दिली नाही, तर मग त्याला परत त्रास वाटतो की बघा मी एवढा राहतोय तरी सुद्धा माझ्यावरती जबाबदारी देतच नाहीये, माझ्यावर विश्वासच नाही माझ्या बायकोचा, असं होण्याची शक्यता असते. म्हणून मग त्यांना एक कॉशियसली हळूहळू सावधगिरीनं काही जबाबदाऱ्या पुन्हा त्यांच्याकडे करणं. म्हणून पुनर्वसन हा शब्द आहे बघा. रिहॅब सेंटर खूप उघडलेत नाशिकमध्ये आणि आसपासही भरपूर रिहॅब सेंटर कोणीही उघडतं आणि कोणीही कसंही चालवतं. एक फार महत्वाची ॲज अ कलिग फ्रॉम द सोसायटी तुम्ही सगळ्यांना गरजेचं आहे, तुम्ही काय सल्ला देऊ शकाल की असं रिहॅब सेंटरमध्ये जा की जिथे एक सायकॅट्रिस्ट आहे किंवा जो निदान तिथे रेग्युलरली येऊन तुझे ट्रीटमेंट करतोय. कारण अशा बऱ्याचशा ठिकाणी काय होतं काय नाही हे आम्हाला सुद्धा नाही माहिती आहे. नवीन मेंटल हेल्थ ॲक्ट आलेला आहे, त्याच्याने त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे वचक येण्याची शक्यता आहे, पण अजून तरी असे भरपूर आहेत की जिकडे योग्य प्रकारे ट्रीटमेंट होत नाही आणि विदाऊट प्रॉपर इव्हॅल्युएशन काहीतरी ट्रीटमेंट केल्या जातात. कधी कधी अमानुष ट्रीटमेंट सुद्धा होतात अशा ठिकाणी. पण त्याला आपल्याकडे असं आहे ना की डायरेक्टली कोणी काही हे करू शकत नाही, त्याला बंधन नाही आहेत कायद्यानं, करू शकत नाही असं नाही म्हणू शकत. सो फार एज यू आर डुईंग नो हार्म डायरेक्टली तुम्ही काही करू शकता असा प्रकार आहे. सो प्लीज थोडं तुम्ही पर्क्युलेट कराल. अर्थात हे सगळं आहेच, मेडिकल कॉम्प्लिकेशन सगळे सांभाळायचे, हॉस्पिटलायझेशन जिथे गरज आहे तिथे करायचं, जिथे नाही तिथे. बऱ्याचदा आमचे काही पेशंट्स ओपीडी बेसिसवर पण जर खूप चांगलं त्याचं मनाचं धैर्य असेल, त्याने जर ठरवलेलं असेल, निर्णय चांगला पक्का असेल आणि आसपासचे लोक सुद्धा तेवढे सांभाळून येणारे असतील तर घरच्या घरी सुद्धा ट्रीटमेंट होऊ शकते. फक्त त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि योग्य प्रकारे त्याला ट्रीटमेंट सुरू होणं गरजेचं आहे. म्हटलं तसं सायकॅट्रिक प्रॉब्लेम्स काही असतील तर त्याची ट्रीटमेंट करायला लागते. आणि अर्थातच जे बाकीचे रिइन्फोर्सेस आहेत, त्याचे जे क्यूज आहेत, कुठून त्याला क्यू मिळत आहेत, काय होत आहेत, ह्याच्यावरती काम करायला लागतं. हळूहळू त्यांना ते लक्षात येतं, रिअलायझेशन होतं की अरे हां असं होतं. मग ही सेल्फ रिफ्लेक्शन, स्वतःवरती विचार करण्याची, आत्मपरीक्षणाची जी हे असते ती निर्माण करायला लागते त्यांच्यामध्ये, जी की ती नसते. म्हणजे सोल्युशन फोकस नसते, त्रास फोकस्डच असतात, प्रॉब्लेम फोकस. मला एवढे सगळ्या समस्या आहेत मग मी काय करू, मला एकच मार्ग आहे व्यसन करणं. मला एवढा सगळा त्रास होतो मग मी काय करू, मला एकच मार्ग आहे व्यसन करणं. पण त्यात व्यसनामुळेच खूप सारे त्रास झालेत, मग त्या त्रासांचं मी काय करू मला माहित नाही, मला एकच मार्ग आहे व्यसन करणं. असं ते सगळं चक्रामध्ये अडकलेलं असतं. म्हणून त्याला आता तू त्रासादृष्टीत जी काय तुझी त्रास केंद्रित जी काय तुझी विचार करण्याची पद्धत आहे ती आता तू समस्या केंद्रित सोडून समाधान केंद्रित कशी करू शकतोस, हाऊ कॅन यू सॉल्व्ह, हाऊ कॅन यू बी सोल्युशन फोकस्ड, ह्याच्याकडे सुद्धा आपण काउन्सिलिंगच्या मदतीनं या गोष्टी हे करू शकतो. पण ते करत असताना जे मेंदूमध्ये प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराला परत नॉर्मल करण्यासाठी म्हणून ज्या गोळ्या अपेक्षित आहेत त्या गोळ्या देणं गरजेचं असतं. ते तसं असेल, मेंदूतलं वातावरण जर पूर्ववत होण्यासाठी सुयोग्य असेल तरच बाहेरून तुम्ही जे काय सांगता ते सुयोग्य होण्यासाठी होऊ शकतं, नाहीतर होणार नाही. ग्रुप थेरपी, इंडिव्हिज्युअल थेरपी, फॅमिली थेरपी, एज्युकेशन काउन्सिलिंग, हे जे काय प्रॉपर सायकॅट्रिस्ट रन जे काय रिहॅब सेंटर्स असतील किंवा जिथे मान्यता प्राप्त आहे, जिथे चांगले सायकोलॉजिस्ट वगैरे आहेत आणि जिथे सायकॅट्रिस्ट येऊन जरी असले तरी तिथे या गोष्टी बऱ्यापैकी फॉलो होतात आणि ह्या गरजेच्या असतात.
इथे सांगितलं हे 12 स्टेप ए अप्रोच आहे, सेल्फ हेल्प ग्रुप आहे आपला इथे. आय थिंक त्यांचा हुतात्मा स्मारक आहे तिथे त्यांची ती मीटिंग भरते दर महिन्यात एकदा ती असते. त्याचा ऑनलाईन जरी तुम्ही गेला तरी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतो. काही नाही तर निदान त्याला तिकडे जायला सांगायचं, जाऊन फक्त अटेंड कर, तिथे काय बोलायची गरज नसते, फक्त जायचं, ऐकायचं ऐकायचं ऐकायचं. मग त्यांना वाटतं की अरे आपण जाऊन ट्रीटमेंट घ्यावी, मग ट्रीटमेंट घेतली जाते, असं सुद्धा चालू शकतं. आय थिंक एवढं आपण पुरे करूयात. आता ऍक्च्युअल सुरू करणार होतो पण याच्यात अजून 5-6 स्लाइड्स आहेत, पण जस्ट रन थ्रू करू, बोलत नाही मी. मजेशीर गोष्ट बघा, परदेशी रक्तातली अल्कोहोलची व्हॅल्यू 0.08 to 1 ग्रॅम% चालू शकते, पण आपल्याकडे कमी आहे, 0.03% आहे. ज्यांना खूप जास्त हौस आहे त्याने पलीकडे जावं, पण आपण भारतात आहोत, आपण भारतीय नागरिक आहोत, भारताचे प्राऊड सिटिझन्स ऑफ इंडिया आहोत, तर मग या गोष्टी सुद्धा आपण पाहायला पाहिजे. हे ड्रिंक अँड ड्राईव्हचं लेवल आहे. हां, हे म्हणजे एका स्मॉल पेगनी येते एवढी लेवल. हां, छोटा एक पेग चालतो ड्राईव्ह करायला, त्याच्यापेक्षा जास्त नाही. हा, मध्ये एक रिसर्च होता की किती घ्यायला पाहिजे, मग ते पण मध्ये आलं होतं की हा आठवड्याचे एवढे चालतील असा एक रिसर्च होता, आणि तो त्याच्यावरती खूप गाजावाजा झाला. त्याच्यानंतर ब्रिटनच्या पूर्णपणे सरकारी आणि इम्पार्शियल संस्थेने पुन्हा एकदा रिसर्च केला, आणि मग त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की असं काहीही नाही, कुठलंही एनी अमाऊंट ऑफ अल्कोहोल इज नॉट हेल्दी. फक्त औषधासाठी काही औषधांमध्ये दारू असते, ती का तर सॉल्व्हंट म्हणून असते, ती दारू म्हणून नसते, म्हणून ती देऊ शकतो आपण, पण एनी अमाऊंट ऑफ अल्कोहोल इज ॲब्सोल्युटली नॉट एट ऑल हेल्दी. आयडियली मला विचारलं की का हो सर, मग काय घ्यायला पाहिजे की नाही, एकच उत्तर, नाही नाही नाही, त्रिवार नाही. मग घ्यायचीच आहे ना म्हणजे ना, ह्याच्या कमी तरी घ्या. मग घ्यायचीच आहे का म्हणजे ना, ह्याच्यापेक्षा कमी तरी घ्या. मग असं ते पुढच्या गोष्टी. मग त्याला मध्ये हार्म रिडक्शन अप्रोच असतो. आता मगाशी मॅडमनी ई सिगरेटचा विषय काढला, तर ई सिगरेट का आली होती, तर ऍक्च्युअल सिगरेटमधून किंवा बिडीमधून ज्या प्रकारे तंबाखू किंवा निकोटीन बरोबरच इतर ज्या इम्प्युरिटीज जातात त्याचा त्रास खूप जास्त होतो, म्हणून फक्त ई सिगरेट ज्याच्यामध्ये फक्त निकोटीन असेल, जेणेकरून बाकीचे जे काही निकोटीनमुळे येणारे जे विड्रॉल सिम्पटम्स आहेत ते येणार नाहीत, म्हणून ती ई सिगरेट तयार केली होती. पण लोकांना त्याचं व्यसन लागायला लागलं, आणि पुन्हा एकदा जागतिक स्तरावरती पूर्णपणे बँड आहेत ई सिगरेट्स. ज्या आहेत त्या सगळ्या इलिगली चालू आहेत. आमच्यापैकी कोणीही ई सिगरेट घ्यायला सांगत नाही. आय थिंक एवढं पुरे आहे. पण हे काय, ओके, वाईन दारूच आहे, काही नाही. हो, तेच त्याच्या मागे या सगळ्या प्रकारामध्ये इंडस्ट्रीचा खूप मोठा हात होता. वाईन इंडस्ट्री एवढी आहे, एवढी पॉवरफुल लॉबीज आहेत या, की ह्या सगळ्या जे होतं आधी की वाईन इज गुड फॉर हार्ट, नंतर पुरुषांनी 14 युनिट्स ऑफ अल्कोहोल पर वीक इज फाईन, स्त्रियांसाठी 7 युनिट्स ऑफ अल्कोहोल पर वीक इज फाईन, हे असे रूल आले होते काही मागच्या दशकामध्ये, जे की या दशकामध्ये पुन्हा एकदा, म्हणजे हे लंडनचं सांगतोय मी, NHSची तिथली जी आहे खूप छान काम करते, त्यांनी पुन्हा हे सगळे खोडून काढलेले आहेत, आणि त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं की इफ समवन आस्क्स यू इज अल्कोहोल ओके, यू शुड से नो. पण मला घ्यायचीच आहे, मग मी किती घेऊ, हा मग त्याला आहेत काही प्रमाणात, निदान एवढी तरी घ्यायचीच आहे का, मग फक्त एवढीच घे, मग जास्त नको घेऊ. पण घेणं योग्य आहे का, तर नाही, अयोग्यच आहे. आता खड्ड्यात पडायचंच आहे तर मग सांगतो कसं पडावं, पण मग खड्ड्यात पडावं का, नाही, ऑब्व्हियसली नाही, असं आहे. ठीक. कॅनॅबिसमध्ये जे गांजा ओढतात त्यांच्यामध्ये अमोटिवेशनल सिंड्रोम नावाचा प्रकार असतो, ज्यांना काहीच करायची इच्छा होत नाही. वारंवार जेव्हा ते गांजा सेवन खूप वेळा होतं, मग आयुष्यात म्हणजे खूप चांगला विद्यार्थी हुशार असतो, पण ह्याच्या आहारी गेल्यामुळे नंतर त्याला काहीच, म्हणजे आधी त्याला वाटत असतं की हा IITचा खूप असतात असे IITचा प्रोफेसर वगैरे होणार इतपत असं आपल्याला वाटत असतं, किंवा खूप मोठा रिसर्चर होणार, पण 2-3 वर्षाला, आणि हे IIT मध्ये सुद्धा आहे, IIT मध्ये आहे, IIM मध्ये आहे, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्सच्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्समध्ये विद्यार्थ्यांमध्ये कॅनॅबिस सेवन खूप आहे, आणि स्टेटस सिम्बॉल समोर जातं. काय होतं थोडंसं घेतलं तर, खूप साऱ्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत, VIT आहे, मी वेलोरला होतो CMCला, तिथे VITचे खूप सारे विद्यार्थी यायचे आमच्याकडे, हेच कॅनॅबिस आमच्याकडे खूप सर्रास चालतं.
म्हणजे मजेची कुठेतरी सोसायटी म्हणून सुद्धा मजेची व्याख्या ही फक्त हे असं केलं कीच मजा असते, हे जे कुठेतरी होत आहे त्याच्यामध्ये खरंच आपण विचार केला पाहिजे की असं काही गरजेचं नाही आहे. तेच करून मजा येते अशातला भाग नाही आहे. बस बाकी काही नाही. तर हँडीवर ॲडिक्शन्स तर आहेतच, गेमिंग ॲडिक्शन, मोबाईल ॲडिक्शन म्हटलं मी, सेक्शुअल ॲडिक्शन सुद्धा असतं. हे खूप आता वाढलेलं आहे आणि गेमिंग ॲडिक्शनचे क्रायटेरिया झालेले आहेत. पूर्वी फक्त रिसर्चवरती होतं, कदाचित होतं, आता त्याचा प्रॉपर क्रायटेरिया आलेला आहे की हो अशा प्रकारचे एक व्यसन आपण म्हणू शकतो की हे आजार आहे आणि त्याचे ऑफिशियल क्रायटेरिया रिलीज झालेले आहेत. त्याचे ट्रीटमेंट सेंटर्स उभे राहिलेले आहेत. निम्हान्समध्ये ना बंगलोरचं जे सगळ्यात साऊथ एशियातली जी सगळ्यात मोठी संस्था आहे मेंटल हेल्थवरती, तिथे इंटरनेट ॲडिक्शनचा वेगळा प्रोग्राम चालतो, म्हणजे ट्रीटमेंटचा वेगळा प्रोग्राम आहे तो. त्यांनी त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि त्याची वेगळी बिल्डिंग पण त्यांनी तशी बांधलेली आहे. तिथे फक्त एवढेच मुलं असतात, हेच लोक असतात ज्यांचं गेमिंग किंवा मोबाईल ॲडिक्शन खूप जास्त आहे. थँक्यू. सो मी रिक्वेस्ट असं करेन की ही माहिती आपण स्वतःसाठी, इतरांसाठी, आपल्या घरातल्या लोकांसाठी, प्लस खास करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं. आणि नुसतंच ती लेक्चरसारखी, आता मी लेक्चरसारखं दिलं कारण आपण सगळे वी आर ऑल लर्नेड पीपल, आपण काय हे नाही, पण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना ती लेक्चरसारखी न जाता ती एक डिस्कशनच्या रूपात जर गेली तर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. थँक्यू मॅडम. त्याच्यामध्ये जे टॅबलेट प्लॅन केल्या जातात ते एक प्रकारचं असं औषध असतं की त्याच्यानंतर जर दारू घेतली तर रिॲक्शन येऊ शकते. परंतु त्या ट्रीटमेंटसाठी पूर्वी ती खूप प्रमाणात वापरली जायची, आता सुद्धा आम्ही वापरतो, पण जे रुग्ण जे सिलेक्शन करतो त्याच्यामध्ये काही निकष आंतरराष्ट्रीय पद्धत जे घालून दिले ते आम्ही वापरतो. त्याच्यातलं एक आहे की रुग्णाला माहीत नसताना तशी ट्रीटमेंट करू नये, कारण जे चुकीचं आहे. न सांगता दारू सोडवा हे जे सांगतात ते इथिकली रॉंग आहे, कारण त्याच्यातनं रिॲक्शन येऊन व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. म्हणजे मग जर व्यक्तीचा जीव जर गेला तर मग त्याच्या मृत्यूला कोण कारणीभूत, कारण त्याने तर काय होकार दिला नव्हता. मग तुम्ही त्याच्या मृत्यूला कारणीभूत होऊ शकता. म्हणून असे काही पेशंट्स जे म्हणतात की हो सर मला माहिती आहे, मला खूप क्रेविंग जे असतं, इंटरनल जी इच्छा असते खूप जास्त होते, जी मला कंट्रोल होत नाही, आणि अशा वेळेला मला ना एक भीतीसाठी काहीतरी औषध असलं तर खूप बरं होईल, तुम्ही मला ही अशी एखादी गोळी चालू करू शकता, हे त्याला पूर्ण सांगून त्याची, असा जर एखादा पेशंट म्हणाला तर त्याची पूर्ण रीतसर संमतीपत्र घेऊन अशी गोळी आम्ही चालू करतो किंवा इम्प्लांटेशन सुद्धा करतात. परंतु त्याच्यानी बाकीचे पण त्रास आहेत. ब्लँकेटली ही ट्रीटमेंट योग्य की अयोग्य असं म्हणणं चालणार नाही. व्यक्ती परत्वे आपल्याला ते निर्णय घ्यायला लागतो. पण एक आहे की न सांगता जे होतं ते करू नये, सायंटिफिक आहे. पण ते सायंटिफिक असं आहे की ते UK मध्ये, US मध्ये अशा काही ठिकाणी बँड आहे. फक्त जर्मनी आणि तिथले 1-2 देश आहेत तिथे फक्त याचं प्रोडक्शन होतं आणि तिकडनं ते मागवलं जातं आणि ते इम्प्लांट केलं जातं. परंतु न सांगता जर तुम्ही करत असाल, त्याची जर प्रॉपर मॉनिटरिंग होणार नसेल तर ते करणं धोकादायक असू शकतं. इनफॅक्ट त्याचा त्रास जास्त होऊ शकतो, त्याच्यातून लिव्हरला प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यानंतर मानसिक आजार सुद्धा तयार होऊ शकतात. तर सायकॅट्रिस्टचा जर त्याच्यामध्ये रोल नसेल ट्रीटमेंटमध्ये तर ते करू नये. बऱ्याचशा ठिकाणी जे सांगतात ना न सांगता सोडवा, ते याच गोळ्या असतात, डायसल्फिरॅमच्या गोळ्या असतात, खूप स्वस्त असतात, पण त्या तुमच्याकडनं घेताना भरपूर भली मोठी दक्षिणा घेऊन ते दिल्या जातात आणि त्याचा म्हणजे पुढे खरंच किती फायदा होतो हो हा वेगळ्या चर्चेचा विषय असू शकतो. आता विदाउट प्रिस्क्रिप्शन औषधं मिळणं हा प्रॉब्लेम फार्मसी लोकांचा आहे. जसं मगाशी झोपेच्या गोळीचं म्हणलं तसं हे सुद्धा आहे. आपल्यापैकी सुद्धा अनेक जण डॉक्टरकडे कुठं जायचं, उगी त्याचे कन्सल्टेशन 100-300 रुपये कशाला द्यायचे, जावं मेडिकलवाल्याकडे, तो म्हणतो अरे बाबा डोकं दुखतं रे गोळी दे, तो म्हणतो डोकं दुखतं, सर्दी पण आली आहे का नाही, ताप वगैरे आहे का नाही ना, मग फक्त ही गोळी घ्या. तो अर्ध काम तोच करतो. त्याला त्याचे ग्राहक वाढवायचे असतात. पण हे चुकीचं आहे. ओव्हर द काउंटर असे ड्रग्स घेणं हे नाही उपयोगाचं. निकोटेक्सचा एक हे आहे की त्याच्यात पण तुमचं मॉनिटरिंग पाहिजे.
नाहीतर सिगरेटची सवय सुटते आणि निकोटीनची लागते, निकोटेक्स गमची लागते. फक्त त्याच्यात एकच अडथळा असा आहे की निकोटेक्स फार महाग पडतं, सिगरेट फार स्वस्त आहे. सरकारनं सिगरेट तरी महाग करावी म्हणजे जरा तरी काहीतरी फरक पडेल. म्हणून सिगरेटला गेटवे ड्रग म्हटलेलं आहे. आणि जर सिगरेट जसं गेटवे ड्रग तिकडे सिगरेट आहे, तसं गेटवे थेरपिस्ट कोण असेल इकडे तर टीचर आहे. तुम्ही ओळखू शकता विद्यार्थ्यांना आणि सुरू करू शकता. ओके, आता तसे तर बिहेवियरल सायन्स सिम्पटम्स हे प्रत्येक पदार्थानुसार वेगवेगळे असतील, बदलतील. इवन फॉर चिल्ड्रन अल्कोहोल इज देअर, इवन चिल्ड्रन स्मोकिंग खूप कॉमन आहे. हां, सो ॲज अ टीचर सगळ्यात जास्त काय होऊ शकतं, जर सडन डिक्रीज इन द परफॉर्मन्स झाला, अकॅडमिक परफॉर्मन्स जरा वेगळ्या प्रकारचा आला, किंवा त्याचे फ्रेंड्समध्ये संगत थोडीशी बदलली, किंवा त्याचं ॲब्सेंटिझम वाढलं, आपल्याकडे येणारं अभ्यासामधले परफॉर्मन्स कमी झालेला आहे, या गोष्टी जर तुम्हाला दिसल्या, किंवा चिडचिडेपणा झालेला आहे, थोडे भांडणं होतात, जास्त झालेत, तर हे कदाचित लक्षण असू शकतात व्यसनाचे. फोन येत आहेत, मुलगा आहे का, मुलगा नाही आहे, किंवा पैसे वगैरे चोरीला जाण्याचे प्रकार असतील, तर ते सुद्धा कदाचित ते त्याला असा आरोपी न समजता ह्याच्या मागे अजून काही वेगळं कारण आहे का, व्यसनाचं कारण आहे का, ह्याचा शोध घेणं हे आपण करायला पाहिजे. ओव्हर्टली चेंजेस काय, तर सिगरेटचं तर सोपं आहे, सांगू शकतो. ओठ काळे पडतात, आपण त्यांची नखं बघितलं तरी नखं पिवळे असतात, आणि थोडंसं मंद वारंवार ब्रेक, दर 2 तासाला जाऊन ब्रेक घेणं, पटकन एक छोटासा झुरका मारून आल्यानंतर किंवा येताना पानपसांची गोळी खाल्लेलं असणं, कारण तो वास झाकायचा असतो, मग काहीतरी वेगळं खाऊन यायचं, असं जर काही असेल तर ते समजायचं की हे जे वरचं जे आहे, प्रत्येक वेळ आला की हा असा कसा वास येतो, अशी कुठली पानपसांची गोळी खातो, किंवा असं कसं काय मिंट खाऊन येतो, हॉल्स खाऊन येतो, कदाचित तो कुठला तरी वास मारण्यासाठी म्हणून त्या गोष्टी केलेल्या असतील, तर ते आपण नक्कीच करू शकतो. एनी अदर थिंग्स आय थिंक. तुला काय आठवते भाविक? आमचे असिस्टंट आहे डॉक्टर भाविक छडा, 3rd इयर आमचा रेसिडेंट, आता विदिन 3 मंथ्स हे स्वतः सायकॅट्रिस्ट म्हणून ही विल बी कमिंग. गुड. आय थिंक मला थोड्याशा टाळ्या मारल्या, त्याला पण थोड्या टाळ्या मारू शकतो. थँक्यू. थँक्यू. MVP कॉलेज, वी आर ऑलवेज देअर. संस्थेचे जर तुमच्यापैकी कोणी जर तिथे येणार असतील, अनॉनिमिटी कॉन्फिडेन्शियलिटी मॅडम म्हणाल्या ती ग्रँटेड आहे, आम्ही काही कोणाला सांगणार नाही. आणि जसं बाकीच्या आजारांना फायदा होतो तिथे, तसंच आपल्याकडे सुद्धा करण्याचं आमचं चालू आहे. त्याचं ऑफिशियली आम्हाला कन्फर्मेशन आलेलं नाही अजून, तर तेही मी बोलणार आहे. आणि त्याचा सुद्धा तो जो काही इतर मेडिकल इलनेसेससाठी जो फायदा ॲज अ एम्प्लॉई आणि ॲज अ सभासद म्हणून जो तिथे होतो, तो याच्यासाठी सुद्धा आपण करू शकतो. तिथे आता नवीन आपला वॉर्ड पण वरती तयार होतोय वेगळा, ज्याचा नक्की आपण सगळ्यांनी आणि आपल्या रेफरन्सनी बाकी कोणी आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये हा फायदा घ्यावा. त्याची कारणं, त्याचे धोके आणि त्याचबरोबर त्यावरील उपचार याविषयी मुलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापिका डॉक्टर स्वाती पवार मॅडम यांना. थँक्यू मॅडम. मराठा विद्याप्रसारक समाजाचे KTHM कॉलेज नाशिक, डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या महाविद्यालयात इंटरॅक्शन सेन्सिटायझेशन सेशन ऑन ॲडिक्शन अँड इट्स हॅझार्ड्स या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VB गायकवाड सर यांनी अध्यक्षस्थान भूषवले. त्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आणि मानसशास्त्र विभागाच्या वतीने आभार मानते.
तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर अभिजित कारेगावकर सर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. सर, खरंच आपण सोप्या आणि ओघवत्या स्वरूपात आम्हाला मार्गदर्शन केले आणि या ठिकाणी जे शिक्षक उपलब्ध आहे ते उपलब्ध शिक्षक समुपदेशन नाही पण समाजाला मार्गदर्शन करू शकतील असं मी सांगू शकते. आणि त्याचबरोबर मानसशास्त्र विभागाच्या वतीने आपले आभार मानते. तसेच भाविक छेडा सर यांचेही मानसशास्त्र विभागाच्या वतीने आभार मानते. IQSC कोऑर्डिनेटर डॉक्टर ND गायकवाड सर यांचेही मानसशास्त्र विभागाच्या वतीने आभार मानते. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य DS माळोदे सर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे जे चारही शाखेचे प्रमुख इंचार्ज कासव सर, गोरडे सर, भालेराव सर यांचेही मानसशास्त्र विभागाच्या वतीने आभार मानते. आणि येथे उपस्थित कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि माझे सहकारी तसेच विभाग प्रमुख रुबी उनियाल मॅडम आणि ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केले, हे यांचे सर्वांचे मी मानसशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर करते. थँक्यू.